नमस्कार मित्रांनो, मी अभिषेक स्वागत करतो तुम्हा सर्वांचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये। मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण वनरक्षक भरती म्हणजेच मागील वर्षीची वनरक्षक भरती झाली होती मित्रांनो 2023-24 मध्ये, त्या वनरक्षक भरतीचं मित्रांनो आपण वनवृत्तानुसार जे कट ऑफ लागलं होतं, निवड यादी जी लागली होती मित्रांनो, त्याच्यामध्ये ग्राउंड प्लस लेखी दोघंही तुमचे मार्ग मिळून इथं फायनल जी निवड यादी लागली होती ती वनवृत्तानुसार इथं निवड यादी लागते। जसं की बघा, पोलीस भरती असते मित्रांनो ती जिल्ह्यानुसार असते आणि वनरक्षक भरती ही वनवृत्तानुसार असते मित्रांनो। आणि एका वनवृत्तामध्ये एका विभागामध्ये खूप सारे जिल्हे येतात, 3-4 जिल्हे येतात। अशा प्रकारे मित्रांनो तुमचा जिल्हा हा कोणत्या वनवृत्तामध्ये येतो, त्याची कट ऑफ किती आहे ते संपूर्ण तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे, माहिती देणार आहे मित्रांनो मी। म्हणजेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये 2023 ची इथं मागील वर्षीची वनरक्षकाची इथं पुरुषांची इथं कट ऑफचा आपण बद्दल विचार करणार आहे। कट ऑफ मी तुम्हाला सांगणार आहे पूर्ण किती कट ऑफ लागला होता मागील वर्षीला आणि या यंदा मित्रांनो इथं वनरक्षक भरती किती म्हणजे कधी येणार आहे, किती दिवसात वनरक्षक भरती येणार आहे, संपूर्ण माहिती तुम्हाला देणार आहे आणि कॅटेगरीनुसार सविस्तर तुम्हाला माहिती देणार आहे मित्रांनो। कॅटेगरीनुसार तुम्हाला कट ऑफ सांगणार आहे मागील वर्षाचा इथं वनरक्षक भरतीचा वेगवेगळ्या वनवृत्तांचा इथं किती कट ऑफ गेला होता, संपूर्ण माहिती तुम्हाला देणार मित्रांनो। व्हिडिओला शेवटपर्यंत बघा। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला मित्रांनो, व्हिडिओला नक्की लाईक करून घ्या। नवीन असले मित्रांनो आपल्या चॅनलला पण नक्की सबस्क्राईब करून घ्या असेच नवीन व्हिडिओ बघण्यासाठी। तर चला मित्रांनो व्हिडिओला स्टार्ट करूया। तर बघा मित्रांनो, अशा प्रकारचा इथं चार्ट जो आहे मित्रांनो मी तयार करून आणलेला आहे मित्रांनो। बघा आता याच्यामध्ये बघा मित्रांनो, एकूण जर आपण इथं वनवृत्ताची जर विचार केला मित्रांनो, तर मागच्या वर्षी इथं एकूण 11 वनवृत्तामध्ये इथं वेकेन्सी निघाल्या होत्या मित्रांनो, जसं की पुणे, ठाणे, कोल्हापूर, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, यवतमाळ, अमरावती, गडचिरोली, नागपूर आणि चंद्रपूर आणि धुळे अशा वेगवेगळ्या वनवृत्तामध्ये किती एकूण जागा होत्या आणि त्यांची कट ऑफ किती लागलेली आहे, कॅटेगरीनुसार ते कट ऑफ किती लागलेली आहे ते तुम्हाला मी सांगणार आहे मित्रांनो। आता याच्यामध्ये बघा मित्रांनो काही पॉईंट आहे जिथे मित्रांनो हिरवा रंग जी कट ऑफ इथं हिरव्या रंगामध्ये मित्रांनो ती सर्वाधिक म्हणजे सर्वात हाय कट ऑफ गेलेली आहे मित्रांनो आणि जी निळ्या रंगामध्ये कट ऑफ आहे मित्रांनो ती सर्वात कमी कट ऑफ गेलेली आहे। आलं लक्षात? चला पुढे बघूया आपण। सर्वात पहिले जर आपण कट ऑफचा विचार करूया मित्रांनो, तर आपण पुणे वनवृत्ताचा कट ऑफचा विचार करूया। त्याच्यामध्ये एकूण 64 वेकन्सी होत्या मित्रांनो, 64 जागा होत्या पुणे वनवृत्तामध्ये। आता पुणे वनवृत्तामध्ये कोणकोणते जिल्हे येतात त्यांचा पण मी चार्ट जे मित्रांनो आपल्या टेलिग्राम ग्रुपवर अपलोड केलंय, तर तुम्ही आपल्या टेलिग्राम ग्रुपला पण जॉईन करून घ्या मित्रांनो। मी लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे आणि मित्रांनो आपलं एक व्लॉगिंग चॅनल आहे मित्रांनो, ज्याच्यावर आपण व्लॉग बनवतो, डेली व्लॉग अपलोड करतो, ते पण तुम्ही सबस्क्राईब करू शकता त्या चॅनलला, त्याची पण मी लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली मित्रांनो। पुढे चला बघा आपण व्हिडिओमध्ये बघूया मित्रांनो। बघा सर्वात पहिले पुणे वनवृत्ताचं बघूया। पुणे वनवृत्तामध्ये एकूण 64 वेकन्सी होत्या मित्रांनो वनरक्षकाच्या। त्याच्यामध्ये जर कट ऑफचा विचार केला मित्रांनो आपण, तर बघा ओपन कॅटेगरीचं पुरुषांचं जे फायनल कट ऑफ गेले मित्रांनो ग्राउंड प्लस लेखी 152 मार्गावर इथं फायनल जे कट ऑफ आहे मित्रांनो इथं पुरुषांचं पुणे वनवृत्तामध्ये लागलेले आहे बघा ओपन कॅटेगरीचं। नंतर बघा ओबीसी कॅटेगरीचं 150 मार्गावर इथं फायनल निवड झाली मित्रांनो। एससी कॅटेगरीचं कट ऑफ 152 मार्गावर लागलेले आणि एसटी कॅटेगरीचे मित्रांनो बघा सर्वात कमी कट ऑफ मित्रांनो एसटी कॅटेगरीचं पुणेमध्ये गेलेले मित्रांनो, पुणे वनवृत्तामध्ये वनरक्षकचं गेलेलं आहे 139 मार्गावर। नंतर बघा मित्रांनो आता जिथं मित्रांनो अशा लाईन आहे तिथं इथं वेकेन्सी नव्हती म्हणून तिथं कट ऑफ पण लिहिलेलं नाही मित्रांनो। नंतर बघा एनटीबीचं 150 मार्गावर इथं कट ऑफ लावण्यात आला होता, एनटीडीचं 150 आणि ईडब्ल्यूएचचं पण 150 वर इथं कट ऑफ लावण्यात आला होता मित्रांनो पुणे वनवृत्ताचं इथं वनरक्षक भरतीचं। नंतर बघा ठाणेचं बघा मित्रांनो एकूण टोटल इथं 266 जागा होत्या मित्रांनो। त्याच्यामध्ये बघा ओपन कॅटेगरीचं जे कट ऑफ आहे मित्रांनो ते लेखी प्लस ग्राउंड 166 मार्गावर लावण्यात आलेले आहे, ओबीसीचं 156 वर लावण्यात आलेले, एससीचं मित्रांनो 158 वर, एसटी 158, विजय मित्रांनो 160, एसबीसी 156 मित्रांनो, एनटीबी 156 आणि एनटीडी बघा एनटीडी मध्ये मित्रांनो सर्वात कमी एनटीडी इथं कट ऑफ बघा 164 इथं ठाणेमध्ये लागलेले। नंतर बघा एनटीसीचं कट ऑफ होतं मित्रांनो 164 आणि एनटीडीचं पण इथं 164 मित्रांनो कट ऑफ लावण्यात आलेले आहे। नंतर बघा ईडब्ल्यूएचचं 162 मार्गावर इथं कट ऑफ लावण्यात आलेले मित्रांनो ठाणे इथं वनवृत्ताचं वनरक्षक भरतीचं। बघा नंतर बघा कोल्हापूरमध्ये एकूण 249 जागा होत्या। कट ऑफचा जर विचार केला मित्रांनो आपण, तो ओपन कॅटेगरीचा कट ऑफ 168 मार्गावर लावण्यात आलेले, ओबीसीचं 160 मार्गावर, एससीचं 149 मार्गावर, एसटीचं 154 मार्गावर, विजयचं 146 मार्गावर मित्रांनो, एसबीसीचं 141 मार्गावर, एनटीबीचं 154 मार्गावर, एनटीसीचं मित्रांनो एनटीसीचं 164 मार्गावर, एनटीडी 154 आणि ईडब्ल्यूएचचं 164 मार्गावर इथं कट ऑफ लावण्यात आलेले मित्रांनो। आता हे जे कट ऑफ आहे मित्रांनो ते ग्राउंड प्लस लेखी दोघही मार्ग मिळून इथं कट ऑफ सांगते मित्रांनो मी तुम्हाला। नंतर बघा नाशिक वनवृत्तामध्ये मित्रांनो 41 वेकेन्सी होत्या मित्रांनो आणि त्याच्यामध्ये फक्त 2च कॅटेगरीला वेकेन्सी होत्या, एससी आणि एसटीला। तर त्यांचा कट ऑफ बघूया मित्रांनो, तर एससी कॅटेगरीचा कट ऑफ 156 वर आणि एसटी कॅटेगरीचा कट ऑफ 144 मार्गावर इथं फायनल लावण्यात आलं होतं मित्रांनो। नंतर बघा छत्रपती संभाजीनगर मध्ये एकूण 73 जागा होत्या मित्रांनो वनरक्षक ह्या पदाच्या मित्रांनो। त्याच्यामध्ये बघा मित्रांनो कट ऑफचा जर विचार केला आपण, तर ओबीसी कॅटेगरीचं बघा ओपनला इथं वेकेन्सी नव्हती, ओबीसी कॅटेगरीचा 158 मार्गावर कट ऑफ लावण्यात आलेले, एससीचं 148 मार्गावर,
एसटीचं इथं कोणतीही वेकन्सी नव्हती मित्रांनो, विजयला पण वेकन्सी नव्हती, एसबीसीचं मित्रांनो 140 मार्गावर, एनटीबीला वेकन्सी नव्हती मित्रांनो, एनटीसीचं 160 मार्गावर कट ऑफ लावण्यात आलेले, एनटीडीला वेकन्सी नव्हती मित्रांनो आणि ईडब्ल्यूएसला 159 मार्गावर इथं कट ऑफ लावण्यात आलेले मित्रांनो. नंतर बघा यवतमाळ वनवृत्त बघा मित्रांनो, यवतमाळ वनवृत्तामध्ये एकूण 55 जागा होत्या. त्याच्यामध्ये कट ऑफचा जर विचार केला मित्रांनो, तो ओपन कॅटेगरीचा कट ऑफ 158 मार्गावर लावण्यात आलेले, ओबीसीचे पण 158 वर लावण्यात आलेले, एससीचं 149, एसटी आणि विजयला वेकन्सी नव्हत्या मित्रांनो, एसबीसीला 150 मार्गावर इथं कट ऑफ लावण्यात आलेले, एनटीबीचं 158 मार्गावर, एनटीसीला वेकन्सी नव्हती, एनटीडीचं 156 मार्गावर आणि ईडब्ल्यूएसचे 160 मार्गावर इथं कट ऑफ लावण्यात आलेले मित्रांनो. नंतर बघा अमरावती वनवृत्तामध्ये एकूण 20 जागा होत्या मित्रांनो. त्याच्यामध्ये ओपन कॅटेगरीचा कट ऑफ 162 मार्गावर लावण्यात आलेले, ओबीसीचं 158 मार्गावर. नंतर बघा डायरेक्ट आपण एसबीसीचं बघूया, एसबीसीचं 148 मार्गावर, कारण इथं कोणती वेकन्सी नव्हती मित्रांनो. नंतर बघा डायरेक्ट ईडब्ल्यूएस कॅटेगरीचं 158 मार्गावर इथं कट ऑफ लावण्यात आलेले मित्रांनो अमरावती वनवृत्ताचं. नंतर बघा गडचिरोली वनवृत्त बघा मित्रांनो, गडचिरोली वनवृत्तामध्ये एकूण 49 जागा होत्या. त्याच्यामध्ये ओपन कॅटेगरीचा कट ऑफ मित्रांनो 176 मार्गावर लावण्यात आलेले, ओबीसीचं 150 मार्गावर, विजयचं 160 मार्गावर, एसबीसीचं 150, एनटीबीचं 164, एनटीडीचं 158 आणि ईडब्ल्यूएसचं 154 मार्गावर इथं कट ऑफ लावण्यात आलेले मित्रांनो. आता बघा मित्रांनो सर्वाधिक जागा ज्या मित्रांनो ते नागपूर वनवृत्तामध्ये होत्या. कट ऑफ बी बघा, जागा बी बघा तुम्ही 277 जागा इथं होत्या मित्रांनो एकूण नागपूर वनवृत्तामध्ये. कट ऑफ जर बघितला मित्रांनो तर सर्वात हायेस्ट कट ऑफ मित्रांनो इथं बघू शकतो तुम्ही नागपूरचं आहे मित्रांनो, नागपूर, धुळे आणि कोल्हापूरचं इथं सर्वात हायेस्ट कट ऑफ आहे मित्रांनो ओपन कॅटेगरीचं. बघा ओपन कॅटेगरीचं कट ऑफ इथं नागपूर वनवृत्तामध्ये 168 लावण्यात आलेले, ओबीसीचं 160 मार्गावर, एससीचं 154 मार्गावर, एसटीचं 154, विजयचं 164 मित्रांनो, एसबीसीचं 152, एनटीबीचं 150, एनटीसीचं 158, एनटीडीचं 156 आणि ईडब्ल्यूचं 148 अशा प्रकारे इथं कट ऑफ नागपूर वनवृत्ताचं लावण्यात आलं होतं. नंतर बघा चंद्रपूरचं बघा मित्रांनो 111 जागा होत्या मित्रांनो इथं. त्याच्यामध्ये बघा कट ऑफचा जर विचार केला तर ओपन कॅटेगरीचा 164 मार्गावर कट ऑफ, ओबीसीचं 158, एससीचं 156, एसटीचं 146 मित्रांनो, विजयचं 158, नंतर बघा मित्रांनो एनटीसीचं 148, एनटीडीचं 160 अशा प्रकारे इथं चंद्रपूर वनवृत्ताचं इथं कट ऑफ लावण्यात आलं होतं मित्रांनो. नंतर बघा धुळेचं बघा मित्रांनो, धुळेचं तुम्हाला सांगतो बघा एकूण 51 जागा होत्या. त्याच्यामध्ये ओपन कॅटेगरीचा कट ऑफ 168 मार्गावर, ओबीसीचं 158, एससीचं 152, एसटीचं 150, विजयचं मित्रांनो 168, एसबीसीचं 150, एनटीबीचं 150, एनटीसीचं 160, एनटीडीचं 150 आणि ईडब्ल्यूएसचं मित्रांनो 150 इथं एवढे मित्रांनो इथं कट ऑफ लावण्यात आलं होतं इथं धुळे वनवृत्ताचं. बघा अशा प्रकारे मी जेवढ्या पण वनवृत्तामध्ये मागील वर्षीनुसार 23-24 मध्ये वनरक्षक भरती झाली होती त्याच्यामध्ये तुम्हाला मी कास्टनुसार, कॅटेगरीनुसार, आरक्षणानुसार मी तुम्हाला कट ऑफ सांगितलं मित्रांनो. आता बघा यंदा कट ऑफ जे मित्रांनो 2026 मध्ये किती लागेल, कारण अजून व्हेकन्सीज नाही आलेले आहेत, ते पूर्ण व्हेकन्सीवर डिपेंड करतं मित्रांनो. कारण मागच्या वेळेस 900+ व्हेकन्सी होत्या म्हणून एवढा कट ऑफ इथं लावण्यात आलेला होता मित्रांनो. अशा प्रकारची ही माहिती होती मित्रांनो. मी आशा करतोय तुम्हाला सर्वांना ही माहिती तुम्हाला आवडली असेल. जर मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करून घ्या. नवीन असल्या मित्रांनो असेच वनरक्षक भरतीबद्दल माहिती बघण्यासाठी आपल्या चॅनलला पण नक्की सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो. आणि चला मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद आणि जय महाराष्ट्र.